महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। निवाकड चालेल
आज गौरी चैत्र गौरीचं हळदी कुंकूसाठी मी मेसेज करायला सांगितला होता. ಚೈತ್ರ ಗೌರ ಅರ್ಶಿನ ಕುಂಕುಮ ಸಂಬಂಧ ಹೇಳಿದ, ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿರಿ, ಧನ್ಯವಾದ. ಚೈತ್ರ ಗೌರ ಯಾರ ಮನ್ಯಾಗ ಕೂಡಿಸ್ತಾರ, चैत्र गौर ಅಂದರೆ ಏನು, चैत्र गौर म्हणजे काय आहे ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगते. चैत्र गौर म्हणजे पार्वती. पार्वतीने खूप तपश्चर्या केली, खूप कडक तपश्चर्या केली. कशासाठी तर शंकराशी लग्न करण्यासाठी, महादेवांशी विवाह करण्यासाठी. ಪಾರ್ವತಿ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ತಪಶ್ಚರ್ಯ ಮಾಡಿದ್ಲು. ಎದಕ್ಕಂದ್ರೆ ಮಹಾದೇವನ ಜೋಡಿ ವಿವಾಹ ಮಾಡ್ಕೊಳಕ್ಕೆ. शिवरात्री दिवशी त्यांचा विवाह झाला. महाशिवरात्रीला विवाह होतो. पार्वती म्हणजे हिमालय पुत्री. पार्वती हिमालय पुत्री लग्नानंतर कैलासात राहिलेली असते. ती मद्वे ಆದ್ಮೇಲೆ ಕೈಲಾಸ ಒಳಗಿರ್ತಿರ್ತಾರ ಮಹಾದೇವ್ ಜೋಡಿ. ಆದ್ರೆ ಮದ್ವೆ ಆದ್ಮೇಲೆ ತವ್ರ ಮನೆಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಚೈತ್ರ ಗೌರಿ ಯಾವಾಗ, ಚೈತ್ರ ಶುದ್ಧ ತೃತೀಯ ಅಂದ್ರೆ ಪಾಡ್ಯ ಆದ್ಮೇಲೆ ಮರುದಿವ್ಸ 3ನೇ ದಿವಸ ಅವಾಗ ಆಕಿ ತವ್ರ ಮನೆಗೆ ಬರ್ತಾಳೆ. म्हणजे ಪಾರ್ವತಿ ಮಾಹೇರಿ येते ಲಗ್ನಾನಂತರ. ಈ ಮದುವೆ ಆದ್ಮೇಲೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಹೊಸದಾಗಿ ತವ್ರ ಮನೆಗೆ ಬರ್ತಾರಲ್ಲ, ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗುರುತಿರ್ತದ. ताई ತಂದಿ ಎಷ್ಟು कौतुक ಮಾಡ್ತಾರೆ. म्हणजे आई वडील किती मुलीसाठी काय करू काय नको असं होतंय. ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಸಂಬಂಧ ಏನು ಮಾಡಲಿ, ನನ್ನ ತವ್ರ ಮನೆಗೆ ಬಂದಾಳ ನನ್ನ ಮಗಳು म्हणून त्यासाठी तिला घरात झोपाळा बांधतात. ಹಿಮಾಲಯ ಒಳಗ झोकाली ಕಟ್ತಾರೆ. ಪಾರ್ವತಿ ಸ್ವಾಗತ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ त्या झोपाळ्यावरती बसती. ಆ झोकाली ಮೇಲೆ ಕೂತಿರ್ತಾಳ ಪಾರ್ವತಿ. ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲಾರ್ಗೂ ಕರೆದು ಅರ್ಶಿನ ಕುಂಕುಮ ಕೊಡ್ತಾರ. ಅವಾಗ ಪಾರ್ವತಿ ಎಲ್ಲಾರ್ಗೂ ಸುವಾಸಿನಿ म्हणजे सौभाग्य अलंकार, सौभाग्याचं वरदान देते, म्हणजे आशीर्वाद देते. आणि सगळ्यांना त्यावेळेस कसं होतंय, चैत्र महिना म्हणजे ऊन चालू होते, उन्हाळा ಬಿಸಿಲು ಚಾಲು ಆಗ್ತದೆ. ಚೈತ್ರ ಮಾಸ ಶುರು ಆದ ಕೂಡಲೇ ಶಿಶಿರ ಋತು, ಆಮೇಲೆ ವಸಂತ ಋತು. ಈಗ ಏನಾಗಿರ್ತದ, ಶಿಶಿರ ಋತು ಮುಗದ वसंत ऋतू. वसंताला पालवी फुटते, नवीन झाडाला सगळी पालवी फुटलेली बघितलं की नाही तुम्ही. ಗಿಡಕ್ಕೆ ಹಸಿರು ಎಲಿ ಹೊಸದಾಗಿ ಬಂದಿರ್ತಾವ. ಅದು ಚೈತ್ರ ಮಾಸದಿಂದ ಶುರು ಆಗ್ತದೆ. म्हणून तो महिना अगदी आनंदी, ಆ ತಿಂಗಳು ಬಹಳ ಆನಂದ ಇರ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಪಾರ್ವತಿ ತವ್ರ ಮನೆಗೆ ಬಂದಿರ್ತಾಳ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಿರ್ತಾಳ. ಆಕಿನೂ ಖುಷಿ ಇರ್ತಾಳ ಪಾರ್ವತಿ. ಅದರ ಸಂಬಂಧ ಬಿಸಿಲದರ ಸಂಬಂಧ ಮಾವಿನಕಾಯಿದು पानका, कैरीचं पन्ह करतात. आणि कैरीचं पन्ह म्हणजे थंडावा देण्यासाठी, ತಂಪಾಗಲಿ ಅಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮಾವಿನಕಾಯಿದು ಪಾನಕ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅದೇ ಥರ ಬ್ಯಾಳಿದು ಕೋಸಂಬರಿ ಯಾಕೆ ಕೊಡ್ತಾರಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ವಿಟॅमिन्स ಭಾಳ ಇರ್ತಾರೆ. त्याच्यामध्ये विटॅमिन्स फार असतात. डाळीमध्ये, हरभऱ्याच्या डाळीमध्ये विटॅमिन्स, म्हणून शक्ती येण्यासाठी. आणि पार्वती तुम्हाला माहित आहे, स्त्री शक्तीचं प्रतीक आहे ते पार्वती देवी. शिव आणि शक्ती म्हणतो की नाही आपण, शिवशक्ती, शक्ती म्हणजे पार्वती. त्यामुळे ही शक्ती सगळ्या स्त्रियांमध्ये आहे. ಎಲ್ಲ ಸ್ತ್ರೀ ಒಳಗೆ ही शक्ती ಅದ. तुम्ही कोल्हासुराचा वध देवीने केला, तसाच महिषासुराचा वध देवीनेच केलाय. राक्षसांचा वध पार्वती, म्हणजे स्त्री शक्तीकडून वध झालेला आहे. वाईटाचा पराभव आणि चांगल्या गोष्टीचा विजय, ಅಂದ್ರೆ ಚಲೋ ಶಕ್ತಿದು ವಿಜಯ ಆಗ್ತದೆ. आणि ವೈಟ್ ಕೆಟ್ಟ ಏನು ಇರ್ತದಲ್ಲ ಅದರ ಪರಾಭವ ಆಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಚೈತ್ರ ತೃತೀಯದಿಂದ ವೈಶಾಖ ತೃತೀಯ ಅಂದ್ರೆ ಅಕ್ಷತೃತೀಯ. ನೀವು ಅಕ್ಷತೃತೀಯ ಅಂತೀರಿ. अक्षतृतीया तನ ಈ गौर तौर मनीಗೆ ಇರ್ತಾ. म्हणजे अक्षतृतीयेपर्यंत पार्वती माहेरी राहते हिमालयात. आणि ಅಕ್ಷತೃತೀಯಾಗ ಅದೊಂದು ಪೂಜಾ ಮಾಡ್ತಾರೆ. ಒಟ್ಟು 5 ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀವಿ गौरीದು. 5 पूजा होतात, 5 पूजा करतात. एक चैत्र गौरी म्हणजे तीज,
तृतीया त्या दिवशी. आज रामनवमी, नंतर हनुमान जयंती, त्याच्यानंतर दुसरी तीज येते, दुसरी तृतीया येते आणि अक्षय तृतीया. हिंता ऐद पूजा गौरी दाखतात, म्हणजे तिचा सन्मान करतात, तिचा आदर करतात, त्या शक्तीचा आदर करतात, स्त्री शक्ती. ती जेव्हा माहेरी असते तेव्हा तिचं कोड कौतुक होतं. तौर ಮನೆಯಾಗಿದ್ದಾಗ ತಾಯಿ ತಂದು ಎಷ್ಟು ಕೌತುಕ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ತೌರ್ ಮನೆಗೆ ಬಂದಾಳ ಅಂತ. ಅದರದೊಂದು ಸಣ್ಣ ಕಥೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಒಂದು ಊರಾಗ ಒಂದು बड ब्राह्मण इरतात. एक गरीब ब्राह्मण असतो एका गावात, आणि त्याच गावात एक सावकार असतो. ಅಂದ್ರೆ ಅದೇ ಊರಾಗ ಒಬ್ಬವ ಬಡ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಇರ್ತಾನ, ಆಮೇಲೆ ಸಾವಕಾರು ಇರ್ತಾನ. ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಹೆಂಡತಿ ಏನಿರ್ತಾಳ, ಚೈತ್ರ ಗೌರ್ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಎಲ್ಲ अन्नपूर्णा जी देवी आहे ती पार्वती, तिने तिची पूजा करून तिला झोपाळ्यात बसवून तिला सजून आपल्याकडनं जे शक्य होईल, ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಏನು ಶಕ್ಯ ಆಗ್ತದ ಅದು ದಾನ ಮಾಡೋದು ಕೊಡೋದು ಅದು ಮಾಡ್ತಿರ್ತಾಳ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೆಂಡತಿ. ಅವಾಗ ಏನಾಗ್ತದ, ಪಾರ್ವತಿ ಪರೀಕ್ಷಾ ನೋಡ್ಬೇಕಂತ ಒಂದು ಹೆಣ್ಮಕ್ಳು साधारण मिडल एज, म्हणजे एक साधारण मध्यम वयी स्त्रीचं रूप घेऊन येते. कपडे तसे साधारण असतात, म्हणजे गरीबाचे. आल्याबरोबर तिच्या घरी येते ब्राह्मण मनीक ಬರ್ತಾಳ की ಪಾರ್ವತಿ. ಬಂದ ಕೂಡಲೇ ಈಕಿ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾಳ, ಕಾಲ್ ತೊಳಿತಾಳ. ಆಮೇಲೆ कोसंबरी पानಕ, म्हणजे पार्वती देवीला कोशिंबीर आणि पन देते. तिला माहित नसतं ब्राह्मणाच्या बायकोला की ही पार्वती आहे. त्यामुळे तिचे पाय धुते, काल ತೊಳಿತಾಳ, पानका ಕೊಡ್ತಾಳ, कोसंबरी ಕೊಡ್ತಾಳ. ಕೊಟ್ಟು ಕೂಡಲೇ ಪಾನಕ ಕೋಸಂಬರಿ ಯಾಕೆ ಪಾರ್ವತಿಗೆ ಎಷ್ಟು ತಮ್ಮದು ಎಷ್ಟು ಮನ್ಯಾಗ ಬಡತನ ಇರ್ತದ, ತಿನ್ಲಿಕ್ಕೆ ಇರಂಗಿಲ್ಲ. ಒಪ್ಪತ್ತು ತಿನ್ಬೇಕಂದ್ರೂ ಭಾಳ ವಿಚಾರ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದ. ಎಲ್ಲೇರ ಅಡ್ಡಾಡೆ ಸ್ವಲ್ಪ सिकतिರ್ತದ ब्राह्मणಗೆ. म्हणजे सगळीकडे फिरून त्याला काय थोडंसं मिळत असते, दोघं खात असतात नवरा बायको. पण आपल्यातलं एवढंसं जरी ती देती आणि तिचं स्वागत करते पार्वती देवीचं, तर पार्वती देवी खुश ಆಗ್ಬಿಡ್ತಾಳ. म्हणजे पार्वती देवी खुश होती, आनंद होतो तिला, आणि आशीर्वाद देते. ಅಂದ್ರೆ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡ್ತಾಳ ಪಾರ್ವತಿ ದೇವಿ. ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಟ್ಟು ಹೋಗ್ತಾಳ. ಆ ದಿವಸ ಹಿಡಿದು ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಗಂಡ ಹೆಂಡತಿ दिवस ಎಲ್ಲ ಚೇಂಜ್ ಆಗ್ಬಿಡ್ತಾವ. म्हणजे ते दिवस बदलतात, त्यांच्याकडे पैसा यायला लागतो, श्रीमंत होतात ते. ಅದೇ ವೇಳ್ಯಾಕ ಸಾವಕಾರ ಮನೆಗೇನು ಒಂದು वयस्सादावर स्त्रीದು रूप तोगण, म्हणजे एक वयस्कर स्त्रीचं रूप घेऊन जाते. कपडे फाटलेले असतात, अरवी ಸ್ವಲ್ಪ ಹರಿದಿರ್ತಾವ, ಶಿರಿ ಇಕಡೆ ಸ್ವಲ್ಪ ಹರಿದಿರ್ತದ, ಬ್ಲೌಸ್ ಸ್ವಲ್ಪ ಉಚ್ಚಿರ್ತದ, ಹಿಂಗೆ ಹೋಗ್ತಾ. ಹೋದ ಕೂಡಲೇ की सावकार ಹೆಂಡತಿಗೆ शिट्ट ಬರ್ತದ, अपमान नसतात. सावकाराच्या बायकोला राग येतो आणि तिचा अपमान झाल्यासारखं वाटतं. म्हणून ती म्हणती, इथं कशाला आली, चल निघ म्हणून. ಇಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಬಂದಿ ದರಿದ್ರಿ ಅಂತ ಹೊರಗೆ ಹಾಕ್ಬಿಡ್ತಾ. ಹೊರಗೆ ಹಾಕಿದ ಕೂಡಲೇ ಶಿಟ್ಟು ಬರ್ತದ पार्वतीಗೆ शिट्ट ಬರ್ತದ, राग येतो पार्वतीला, आणि त्यांना ಶಾप देते. ಶಾप ಕೊಡ್ತಾ ಪಾರ್ವತಿ. ಆ ದಿವಸ ಹಿಡಿದು ಏನಾಗ್ತದ, ಅವ್ರದ್ದು धन संपत्ती कಡಿम आकोत बರ್ತದೆ. म्हणजे संपत्ती त्यांची कमी होत जाते. मग तिच्या लक्षात होतं. ಆಮೇಲೆ ಆಕಿ ಸಾವಕಾರ ಹೆಂಡತಿ ಲಕ್ಷದಾಗ ಬರ್ತದ. ಪೂಜೆ ಮಾಡುವಳಕ ಕ್ಷಮಾ ಕೇಳ್ತಾ. ಪೂಜೆ ಮಾಡುವಳಕ ಪಾರ್ವತಿ ದೇವಿ ಕ್ಷಮಾ ಕೇಳ್ಕೊತಾಳ, ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ಹಿಂಗೆ ತಪ್ಪಾಗ್ಯದ, ಅತಿಥಿ ದೇವೋ ಭವ. ನೀವು ಅಂತೀರಿಲ್ಲ, ಯಾರು ಬೇಕಾದವ ನೀವು ಶತ್ರುನು ಮನ್ಯಾಗ ಬರಲಿ, ನಿಮ್ಮ ಬಾಗಲ್ಗೆ ಯಾರು ಬರ್ತಾರ ಅವ್ರಿಗೆ ನೀವು ಸ್ವಾಗತ ಮಾಡೋದು ನಮ್ಮ ಧರ್ಮದ, ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಅದು. ಅವ ನನಗೆ ಕೇಳಂಗಿಲ್ಲ, ಅವ ನನಗೆ ಇದು ಮಾಡ್ತಾನ, ಬೇಷ ಮಾಡ್ತಾನ, अव शीट ಮಾಡ್ತಾನ, तर नाय करीली असं होऊ नये. म्हणजे तो माझ्याबरोबर बरो नाही, ती माझ्याशी भांडती, ती माझ्याबरोबर वाद घालती, मी कशाला तिला बोलू, हे भाव ठेवू नये. ಅಂದ್ರೆ ಇದು ನಾವು ಮನಸ್ಸಿನಾಗ ಇಟ್ಕೋಬಾರ್ದು. ಯಾರು ಬೇಕಾದವ್ರು ನಮ್ಮ ಬಾಗಲ್ಗೆ ಬಂದ್ರಂದ್ರೆ ಒಳಗೆ ಬಂದು ಅವ್ರದ್ದು ಸ್ವಾಗತ ಮಾಡಬೇಕು. ಇದು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ನಾವು ಉಳಿಸ್ಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಇದು ಪಾರ್ವತಿ ದೇವಿದು ಸಣ್ಣ ಕಥೆ ನಿಮಗೆ ಹೇಳಿದ. ಅದೇ ಥರ ಅತಿಥಿ ದೇವೋ ಭವದ್ದು ಹೇಳಿದ. ನೀವು आदर ಮಾಡಬೇಕು. यार ಬೇಕಾದವ್ರು बरली, कोणी येऊ दे आपल्या दारात, त्यांचं स्वागत करा. आणि अक्षय तृतीयाला
पार्वती देवी पुन्हा सासरी म्हणजे कैलास पर्वतावर जाते. त्यावेळेस अक्षय तृतीयाला जेव्हा पूजा शेवटची 5वी पूजा करतो तेव्हा देवीचं विसर्जन होतं. ಚೈತ್ರ ಗೌರದ ವಿಸರ್ಜನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಆಕಿ ಅತ್ತಿ ಮನೆಗೆ ಮತ್ತೆ ಹೋಗ್ತಾ ಚೈತ್ರ ಗೌರಿ. ही ಚೈತ್ರ ಗೌರಿची गोष्ट थोडक्यात सांगितली. ಸ್ವಲ್ಪರಾಗ ನಿಮ್ಮ ಕಥೆ ಹೇಳಿದೆ. ಚೈತ್ರ ಗೌರು ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಅರ್ಶಿನ ಕುಂಕುಮ ಕೊಟ್ಟು ಸ್ತ್ರೀ ಶಕ್ತಿ ಸನ್ಮಾನ ಮಾಡೋದದ. ಅದಕ್ಕೆ ಸಣ್ಣ ಕಥೆ ಹೇಳಿದ. ಈಗ ಇಲ್ಲೇ ನಿಂದ್ರು श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. स्वामी स्वामी स्वामी. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. शेजाता करुणा घना भक्तवत्सला श्री गुरु भक्तवत्सला श्री गुरु मानसा मनोरमना. आता सुखे निद्रा करा स्वामी समर्था. सुमनांचे सेजे सुमनांचे सेजे उनी निजावे आता. प्रेमाची शेज देवा हृदया मंदिरी. ज्ञानांच्या समया उजळुनी लाविल्या ज्योती. विवेक विज्ञानाचे देवा पडली विभूती. भक्ती शेज केली देवा श्री गुरु मूर्ती.